निरंकारजी सद्गुरू माता सुदीक्षेच्या आशीर्वादाने कृपेने हे सेवादल मुंबईवरून आलेत। गोपी पार्क रोम रोम में राम बसेगा, राम राज्य आ जाएगा। कहे हर देव ब्रह्म ज्ञान से जग सारा सुख पाए। जय सात संगत जी प्रेमाने बोलूया। धन निरंकारजी सात संगत जी आज 7 तारीख सद्गुरू माता सुदीक्षाच्या कृपेने वार्षिक सत्संग दर वर्षाला भरलेले असते। तर माता बहिणजी सेवेला हातभार लावतात। सत्संगतजी गुरुची कृपा आहे माऊलीची। तर सत्संगतजी सद्गुरूच्या कृपेने आनंदाने सोहळा पार पडो ही सद्गुरूचरणी प्रार्थना प्रेमाने बोलूया। धन्यवाद। सगळे गावकींना आमंत्रण केलेलं आहे। बॉम्बेवरून, पुण्यावरून, ठाण्यावरून सगळीकडून माऊलीच्या दर्शनासाठी आमंत्रण केलेलं आहे। तरी सगळ्यांनी येऊन भरभराटीस गुरुचा आशीर्वाद घेणे प्रेमाने बोलूया। सद्गुरू माता सुदीक्षेच्या आशीर्वादाने कृपेने हे सेवादल मुंबईवरून आलेत। गोपी पार्टी सेवा करत आहेत। वेगवेगळ्या ठिकाणावरून इथं मोरा गावात सेवेसाठी आलेले आहेत। काल रात्रीच आलेले आहेत। तरी त्यांचा योगदान आहे सेवेमध्ये भरपूर। माताजी दया करो, कृपा करो। तेच मंडप सेक्रेटरीसाठी होत आहे। आतमध्ये बहिणी सेवा करत आहे। सद्गुरूच्या कृपेने कामासाठी सेवा करत आहेत। तर गुरु माऊली आशीर्वाद देव कृपा करो इथे सेवा होत आहे। धन निरंकार, धन निरंकार, निरंकारजी जय बाबा, जय भोलेनाथ, धन निरंकार। मुंबईवरून सरबत बनवासाठी खास बॉम्बेवरून आलेले आहेत गुरुच्या कृपेने। तर इथली सेवा होत आहे। ते गोपी पार्टी खास गोपी पार्टी नाव बनवण्यासाठी सत्संग आलेला आहे। भरपूर त्यांना आशीर्वाद देव। कालच महात्मा आलेले आहेत। तर त्यांना भरभरून आशीर्वाद माताजी देव। माता सर्व मोरा गावच्या बहिणीची इथे सेवा महापुरुषांच्या लंगरची सेवा करीत आहे। सब्जी कटिंग करीत आहेत। सगळ्या इथल्या स्थानिक बहीण जी आहेत त्या मगाशी दाखवले ते बॉम्बेवरून महापुरुष आलेले त्या स्थानिक बहीण इथं सेवा करत आहेत। 6 वाजता सत्संग सुरू होणार आहे। प्रेमाने बोला धन निरंकार। धन निरंकार। आणि प्रोग्राम पण आहे।
दर्शीच्या कुटुंबात धन्यकार. सारा ब्रँच मधून दिनांक 11/4/2024 हुंदक्यांच्या माणूस शोधतो मी, या संस्कृतीस साऱ्या ही चूड लाविली मी, या संस्कृतीस साऱ्या ही चूड लाविली मी, वनव्यात पेटलेल्या माणूस शोधतो मी. प्रश्न केला, बहिणजी गीत गातायत की माणसाला माणूस बनवण्याचं कार्य मॅच असेल, पण ती IPL ची मॅच मला 4 तासासाठी सुख देईल, माझं नयन सुख देईल, मला आनंद देईल, पण तो कार्यक्रम माझा मनोरंजनाचा असेल. येथून मनोमंथनाचा कार्यक्रम करतायत हे संत निरंकारी मिशनचे महात्मा साथसंगत. प्रत्यक्ष या देवाच्या गोष्टी करायला नाही आलेत, देवाच्या गोष्टींबद्दल सांगायला नाही आलेत, तर परमात्म्यापर्यंतचा जो जाणारा मार्ग आहे ना तो सुकर करायला आलेले आहेत. तर या ज्याप्रमाणे नंतर दास निवेदन करेल आदरणीय महेश मोरेजी हे कांदिवलीहून आज आपल्या मध्ये उपस्थित आहेत. रचनेच्या माध्यमातून आशीर्वाद प्राप्त करतील. प्रेमानं बोला त्या निरंकारजी. सासंगजी प्रेमाने बोला त्या निरंकारजी. माणसाबद्दल सासंगजी मदतीला धावत नव्हते, ब्रह्मज्ञान घ्यायच्यावर हे कुणातरी नुकसान देण्यासाठी पुढे जात होते. हेच ते पाय होते, ब्रह्मज्ञान घ्यायच्या अगोदर जात होते. आज हेच ते पाय आहेत, आज सतमार्गाला जात आहे. हेच ते डोळे आहेत बनवून टाकले की प्रत्येक ठिकाणी हा निरंकार परमात्मा पाहायला मिळतो. असा हा सद्गुरु कारण सासरेने म्हटलं आहे की ज्याची पूजा ज्याची भक्ती त्याचे ज्ञान जरुरी आहे, म्हणे हरदेव की आधी त्याची ओळख होणे जरुरी आहे. आणि ज्या वेळेला अशी ही ओळख होते त्यानंतर सासरे माणूस हे माणसासाठी माझ्यासाठी हे नाही म्हटल्या. आणि आज सासरेजी समयाच्या सद्गुरु माता सुदीक्षाजींच्या कृपेने ते ब्रह्मज्ञान जेव्हा जीवनामध्ये येतं मग सासंगी ते जीवन सुंदर आणि सुखमय बनतं. मग सासंगजी आज में सुकून कल में सुकून सद्गुरु के ज्ञान से हर पल में सुकून. प्रेमाने बोला ध्यान निरंकारजी. तो सद्गुरु सात्संगत जीवनामध्ये येणं फार गरजेचं आहे. ज्या सद्गुरूबद्दल वर्णन करताना साधू संत महात्म्यांनी ग्रंथांमध्ये देखील सांगितलं की धन्य तो सद्गुरु चिन्मय रत्नांची खाणी, सोहम ब्रह्म वस्तू दाखविल नैनी. सद्गुरु आशीर्वाद प्राप्त करतील. आणि तदनंतर जे आहे दास निवेदन करेल आदरणीय महात्मा उमेश लांडा जी, ये हिंदी विचारों के माध्यम से आशीर्वाद प्राप्त करेंगे. आदरणीय उमेश जी. जी सासंग जी प्यार से बोलिए धन्यकार जी. एक अवतार वाणी का शब्द सभी साथ दे. सतगुरु मैनू सतगुरु मैनू चरनी लाया चरनी लाया चरनी लाया. धर्म भुलेखा सब गवाया चरनी लाया चरनी लाया. सतगुरु मैंने लाया चरनी सब गवाया धर्म भुलेखा सब गवाया
सतगुरु मैनू चरनी लाया चरनी ज्या माध्यम से आशीर्वाद प्राप्त करे आणि तदनंतर दास निवेदन करेल आदरणीय शालिनीजी आणि साथी हे देखील येऊन एका मराठीमधून आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत, मुंबईमधून उपस्थित आहेत, ते देखील आशीर्वाद प्राप्त करते. प्रेमाने बोला. गुजराती भी है दास और सवाल यही उठाया जा रहा है फिर कि हे पंछी, ये हवा के झोंके, कोई सरहद इन्हें नहीं रोकती, सरहद ऐसी बनी है इंसानों के लिए. क्या पाया मैंने और अपने इंसानों के, क्या पाया हमने, क्या पाना है, वह ये सदगुरु माता जी. इसीलिए समुद्र के किनारे पे खड़े रहे राम जी. तो याद मेरे राम जी, आज कोई तो कहते राम जी मैं केवट हूँ, मुझे ये समुद्र पार करना समझा. और वो भी राम जी यही इशारा देंगे कि जहाँ समय के सदगुरु के पास आज वर्तमान समय में सदगुरु माता सुदीक्षा जी विराजमान है, वही तुझे इस समुद्र से पार कर सकती है. मैं भी भक्ति का उद्भव तो हुआ, लेकिन भक्ति क्या है ये समझना है तो सदगुरु के पास. और यही साथ संगत युगों युगों से धरा रही है. लेकिन इंसान की विडंबना देखो, सब कुछ सीखते जा रहा है. और इसीलिए साथ संगत किसी गुजराती ने गुजराती में समझाने To master appear in this world for the welfare of entire mankind. To master appear in this world for the benefaction of the others. To master appear in this world for preaching the concept of one God. To master रोम रोम में राम बसेगा, राम राज्य आ जाएगा. कहे हर देव ब्रह्म ज्ञान से जग सारा सुख पाएगा. फक्त आम्ही नाही, सर्व जग सुखी होईल. प्रेमाने बोला. सुख सगळे जग ब्रह्म ज्ञान से जग सारा सुख पाए. एक जण मला म्हटला, महाराज नाही आम्ही भक्ती केली, नाही आम्ही देवाचं नाव घेतलं, आमचं काय वाकडवणार आहे, आम्हाला काय त्रास होणार आहे, आम्हाला काय तुम्ही शासन करणार आहे. अवतारवाणीमध्ये कळत गेलं की जो मनुष्य देवाची भक्ती करत नाही त्याचा पुढचा जन्माचा प्रवास कडक आहे, अवघड आहे. तू कर्मों के बंधन कारण फिर योनी जाएगा, मात गर्भ में लटके उल्टा सीखेगा चिल्लाएगा. अरे कोई ना होगा संगी साथी रोनी बहाएगा, आरू घोड़ा 84 में जाएगा. मानव जन्म है अंतिम सीढ़ी, मानव जो चाहे कर सकता है. पत्थर दिल अगर पैरों को छूले, भव सागर कर सकता है. प्रेमाने बोला.
ओके